माझ्या थोरल्या बंधूंना नोकरी मिळाल्यानंतर ते काही दिवस कराडमध्ये होते. नंतर त्यांची बदली होऊन ते विट्याला गेले. परंतु माझ्या आईने निर्णय घेतला की दोन्ही धाकटी मुले घेऊन तिने कराडलाच राहावे आणि त्यांचे शिक्षण पुरे करावे. माझ्या आईचा हा एक ध्यास होता. तिने स्वीकारलेला मंत्र होता की शिक्षण ही शक्ती आहे. ती मिळवली पाहिजे. आपल्या मुलांचे शिक्षण पुरे केले पाहिजे. या दृष्टीने तिने घेतलेला हा निर्णय आमच्या आयुष्याला दिशा द्यायला मूळ कारणीभूत आहे, हे मला स्पष्ट दिसत आहे. आणि तिच्या या निर्णयाच्या निमित्ताने आम्ही कराडकर झालो. त्यानंतर कराडशी जो संपर्क आला तो कायमचाच. तेच आमचे गाव झाले आणि कार्यक्षेत्रही झाले. माझी आई शाळेत शिकली नव्हती, पण शिक्षणाचे मोल ती मनोमन जाणत होती. आमच्या घरची तशी गरिबीच होती. गरिबीच असली तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती. ही श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोहोचवण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता. देव आपल्या पाठीशी आहे ही तिची निष्ठा होती. त्यामुळेच ती संकटकाळी कधी डगमगली नाही. आम्हाला ती सतत धीर देई. पहाटे दळण दळताना नका बाळांनो डगमगू, सूर्यचंद्रावरील जाई ढगू, ही दिलासा देणारी ओवी तिच्या मांडीवर झोपून मी कितीतरी वेळा ऐकली आहे. उत्तरेकडून येणारी कृष्णा आणि दक्षिणेकडून येणारी कोयना यांच्या समोरासमोर येऊन प्रीतिसंगम होतो व मग नदीचा प्रवाह सरळ पूर्वेकडे वाहतो. या संगमामुळे होणाऱ्या काटकोनात वसलेले दोन नद्याकाठचे गाव म्हणजे कराड हे फार प्राचीन असे गाव आहे व तसा इतिहासही आहे. आजही तसे ते मोठे शहर नाही. 55-60 हजारांची लोकसंख्या असावी. पण मी त्या गावात जेव्हा वाढत होतो तेव्हा त्याची 15-16 हजारांची लोकवस्ती होती. सर्वजण एकमेकाला ओळखू शकतील अशी परिस्थिती होती. थोड्या फार प्रमाणात आजही तशीच आहे. गाव जरी लहानसा कसबा असले तरी त्याला स्वतःचे एक व्यक्तिमत्व होते आणि आहे. व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र, विद्याव्यासंगाची व ज्ञानोपासनेची जुनी परंपरा. कृष्णाकाठी बहुधा ब्राह्मण वस्ती, कोयनाकाठी मराठा व इतर जमाती यांचे वास्तव्य, गावाच्या मध्यवस्तीत व्यापारी पेठ, मंडई आणि उंचवट्यावर मुस्लिम मोहल्ले. गावाच्या पूर्व बाजूला हरिजनांचे वाडे. सामान्यतः एकमेकांशी संबंध ठेवून राहण्याची रीत या गावात होती. माझ्या विद्यार्थी दशेत या गावात एक हायस्कूल आणि कसेबसे चालणारे एक सार्वजनिक वाचनालय होते. पण हे वाचनालय व्याख्याने व चर्चा यांचे महत्त्वाचे केंद्र असे. या गावाला राजकीय परंपरा होती. राष्ट्रीय विचारांची चांगली जाण असलेल्या अनेक व्यक्ती येथे होत्या. आळतेकर, पितापुत्र श्री पांडुअण्णा शिराळकर, बाबूराव गोखले, गणपतराव बटाणे, किसनलाल प्रेमराज ही त्यातली वानगीदाखल काही नावे. लोकमान्य टिळकांचे स्मारक म्हणून गावातील प्रमुखांनी येथे इंग्रजी शाळा सुरू केली. सांस्कृतिक क्षेत्रातले हे एक महत्त्वाचे पाऊल होते. आज कराड हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. त्याची ती सुरुवात होती. या लहानशा गावाला राजकारणाचा मोठा नाद होता. देशातल्या महत्त्वाच्या सर्व राजकीय चळवळींचे प्रतिनिधी तेथे होते आणि ते सर्व क्रियाशील होते. अशा गावाच्या संस्कारात मी वाढत होतो. कराडच्या वातावरणामध्ये आम्ही जेव्हा वाढत होतो तेव्हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये काही नवे प्रवाह आणि नव्या शक्ती काम करत होत्या. योगायोगाने कराडमध्ये ज्या भागात व ज्या जागेमध्ये आम्ही भाड्याने राहत होतो तिथे कराडमधल्या खानदानी मराठा कुटुंबाची महत्त्वाची वस्ती होती. कराडमध्ये जिला डुबल आळी म्हणत असत तेथे आम्ही राहत असू. ही मराठा समाजातील प्रतिष्ठित कुटुंबे असल्यामुळे व कराड हे मध्यवर्ती व महत्त्वाचे स्थान असल्यामुळे तेथे बरीचशी मोठी मंडळी येत जात असत. त्या मंडळींच्या तेथे चालू असलेल्या बोलण्या चालण्याचा
भाग जो आम्ही ऐकत असू त्यावरून त्यांच्या विचारांची कल्पना येऊ लागली. आम्हाला समजू लागले की बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सत्यशोधक चळवळ किंवा पुढे तिला राजकारणामध्ये ब्राह्मणेतर चळवळ असे स्वरूप आले, ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी बहुजन समाजातल्या मुलामुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, वाचन केले पाहिजे, सार्वजनिक कामात भाग घेतला पाहिजे. अशा तऱ्हेचे मानसिक व वैचारिक वातावरण त्यावेळी तेथे होते. या सुमाराला कराडमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती या चळवळीत काम करत होती आणि ती व्यक्ती म्हणजे श्री भाऊसाहेब कळंबे. प्राथमिक शिक्षणाचे 3रे पर्व पुरे केलेले एक उत्तम गुरुजी असा त्यांचा पूर्वी लौकिक होता. परंतु क्रांतिकारकांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नोकरी सोडावी लागली होती. डुबल आळीतील प्रसिद्ध असा बाळनाथबुवाचा मठ हे त्यांनी आपल्या कार्याचे केंद्र केले होते. अत्यंत बुद्धिमान, उत्तम वक्ते, उत्तम लेखक असा या गृहस्थांचा लौकिक होता. श्री जवळकरांनी चालविलेले कैवारी हे वृत्तपत्र या श्री भाऊसाहेब कळंब्यांनी कराडमध्ये प्रथम प्रसिद्ध करून काही दिवस चालविले होते. नंतर ते मुंबईहून प्रसिद्ध होत असे. बहुजन समाजातील तरुण पिढीला सत्यशोधकीय विचार व संस्कार देण्याच्या हेतूने त्यांचे शिक्षण नव्या पद्धतीने करण्याची गरज आहे असे मत ते मांडत असत. त्यासाठी त्यांनी आम्ही राहत होतो त्या गल्लीतील एक मोठा वाडा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी विजयाश्रम या नावाची एक संस्था सुरू केली. या आश्रमात शिक्षणासाठी राहण्याकरता काही मुलांची त्यांनी निवड केली. माझे मधले बंधू गणपतराव या आश्रमात विद्यार्थी म्हणून राहायला गेले आणि त्यांच्या मनावर त्या विजयाश्रमाचे संस्कार झाले. ते मला तेथे नेहमी काय घडते ते अधूनमधून सांगत असत आणि श्री भाऊसाहेब कळंब्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे याची कल्पना देत असत. त्यामुळे आम्ही सर्वजण भारावून जात असू. श्री कळंब्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो तेव्हा एक गोष्ट कबूल केली पाहिजे की ते खरोखर एक प्रतिभाशाली गृहस्थ होते. परंतु त्यांनी कुठलेही एक काम स्थिर मनाने पुढे नेले नाही. त्यांना अनेक नव्या कल्पना सुचत असत आणि नवी कल्पना सुचली की जुन्या कल्पनेचा त्याग ही त्यांची कामाची पद्धत होती. त्यांनी ज्या निर्धाराने ही कामे सुरू केली ती जर चालू राहिली असती तर कदाचित यातून एक वेगळीच संघटना आणि वेगळ्या कर्तृत्वाची माणसे निर्माण झाली असती. परंतु ते होणार नव्हते. ते उत्कृष्ट शिल्पकारही होते. मोकळा वेळ मिळेल तेव्हा ते संगमरवरी मूर्ती तयार करण्याचे काम करत असत. मला माझ्या लहानपणाची आठवण आहे. बाळनाथबुवांच्या मठामध्ये ते एका संगमरवरी दगडातून सुंदर अशी दत्ताची मूर्ती तयार करीत होते. तेव्हा आम्ही काही मुले तेथे जाऊन लांब उभे राहून ते हे कलापूर्ण काम कसे करतात ते तासनतास कुतूहलाने पाहत असू. भाऊसाहेब कळंब्यांनी कराड तालुका, पाटण तालुका, वाळवे तालुका तेथल्या बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षून घेतले होते आणि या कार्यकर्त्यांची वर्दळ तेथे सतत चालू असे. आम्ही सर्व लहान मुले मोठ्या आदराने आणि कौतुकाने हे सर्व पाहत असू. माझ्या मधल्या बंधूंच्या या विजयाश्रमाच्या प्रेमामुळे आणि श्री भाऊसाहेब कळंबे यांच्याविषयीच्या आदरामुळे माझ्याही मनात ते विचार घोळत असत आणि त्यांबद्दल आकर्षण व आदर वाढत होता. नाही म्हटले तरी सत्यशोधकीय व ब्राह्मणेतर चळवळींचे संस्कार मनावर नकळत होतच होते. याच काळात म्हणजे 1927 किंवा त्यापूर्वीचे साल असेल. श्री भास्करराव जाधव हे तेव्हाच्या मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे उमेदवार म्हणून आमच्या जिल्ह्यातून उभे राहिले होते. त्यावेळी मला निवडणुकीच्या बारकाव्यांची माहिती नव्हती, पण श्री भास्करराव जाधव हे आपले प्रतिनिधी असावेत अशी जी बहुजन समाजाची इच्छा होती तिच्याशी मी सहमत होतो आणि त्यामुळे मी भारावूनही गेलो होतो.
त्या निवडणुकीत मी एक स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो आणि त्यासाठी कराड शेजारच्या 4-2 गावी जाऊन आलो. निवडणुकीशी माझा जो संबंध आला तो इतक्या लहान वयात आला आणि तेव्हापासून तो आज तागायत टिकला आहे. श्री भास्करराव जाधव निवडून आले आणि मुंबई राज्याचे दिवाण झाले. त्यावेळी मंत्र्यांना दिवाण म्हणत असत. आम्ही सर्व मंडळी फार आनंदी झालो. याच काळात केव्हा तरी दुसरी एक घटना घडल्याची मला आठवण आहे. कराडला हल्ली जेथे आमचे घर आहे त्यापुढे एक मैदान आहे. या मैदानात महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय जोडी श्री केशवराव जेधे आणि श्री दिनकरराव जवळकर यांची एक तुफान सभा झाली. मी तुफान हा शब्द अशासाठी वापरतो आहे की माणसे फार तुफान गर्दीने जमली होती या अर्थाने नव्हे, पण या सभेमध्ये श्री दिनकरराव जवळकर यांनी केलेले भाषण हे अगदी तुफान किंवा खळबळ माजविणारे होते. त्यांनी व्याख्यानाचा विषय ठेवला होता ब्राह्मणांचे भवितव्य. ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत कठोर अशी टीका त्यांनी भाषणात केली होती. मी ते भाषण लक्ष लावून ऐकले होते. त्या सभेत त्यांनी लिहिलेले देशाचे दुश्मन हे पुस्तकही वाटले जात होते. त्याची एक प्रत मी मिळवली आणि पुढे ती वाचून काढली. मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी करतो आहे की या सभेनंतर माझ्या मनामध्ये एक संघर्ष सुरू झाला. त्याची परिणती अशी झाली की मी मनाने आणि विचाराने आमूलाग्र बदललो. मी त्यानंतर माझे मधले बंधू गणपतरावांशी त्यावेळच्या माझ्या समजुतीप्रमाणे चर्चा करू लागलो. वेगळे प्रश्न विचारू लागलो. विशेषतः श्री जवळकरांनी टिळकांच्यावर केलेली टीका ही बरोबर नव्हती असे माझ्या मनाने घेतले, कारण तोपर्यंत मी थोडेफार वाचू लागलो होतो. लोकमान्य टिळक हे इंग्रजाविरुद्ध लढणारे एक सेनापती आहेत अशी माझी भावना होती. त्यामुळे अशा थोर माणसावरती टीका करणारी माणसे ही इंग्रजांचे मित्र तर नाहीत ना, अशा तऱ्हेची शंका व विचार माझ्या मनात येऊन गेला होता. मला आश्चर्य वाटले की त्या छोट्या वयात माझ्या मनाला हा विचार आला आणि परिणामी या सर्व प्रकारानंतर मी ज्या वातावरणात राहत होतो आणि वाढत होतो त्याच्यापेक्षा वेगळे ठिकाण, वेगळी सहवासाची माणसे शोधणे याची गरज आहे असे वाटू लागले. मी मराठी 7वी इयत्तेच्या वर्गात शिकत होतो, त्यामुळे मला समज होती. वृत्तपत्र वाचनाची ही सवय लागली होती. परंतु त्यावेळी जी वृत्तपत्रे मला वाचायला मिळत असत ती म्हणजे पुण्यात प्रसिद्ध होणारा विजयी मराठा आणि बेळगावाहून प्रसिद्ध होणारा राष्ट्रवीर ही ब्राह्मणेतर चळवळीचा पुरस्कार करणारी होती. ती एकाच व एकांगी विचाराचा परखड प्रचार सतत करत असल्यामुळे त्यांचा थोडाफार परिणाम मनावर झालेलाच होता. त्यानंतर तेव्हा मी या संकुचित व दूषित क्षेत्रातून प्रयत्न करून बाहेर पडलो व इतर काही मंडळींच्या संपर्कात आलो. त्यांमध्ये मुद्दामहून उल्लेख केला पाहिजे असे पहिले नाव म्हणजे माझे जुने मित्र हरिभाऊ लाड यांचे. शरीराने ते काहीसे ठेंगू व अपंग आहेत, पण मनाने मोठा धैर्यशाली माणूस असा त्यांच्याबद्दलचा माझा अनुभव आहे. ते आपल्या छोटेखानी दुकानात बाहेरची वृत्तपत्रे घेत असत. त्यामध्ये पुण्या मुंबईची पत्रे असत. त्यामुळे या माणसाशी संबंध आल्यानंतर बाहेरची वृत्तपत्रे वाचण्याची सोय झाली आणि सवयही लागली. यामध्ये जसे पुण्याहून प्रसिद्ध होणारे मजूर हे पत्र आम्ही वाचत असू, त्याचप्रमाणे मुंबईहून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक श्रद्धानंद हेही वाचत असू. यामुळे मनावर अधिक व्यापक स्वरूपाचे संस्कार व्हायला सुरुवात झाली. हरिभाऊ व्यापारी समाजातील होते, त्यामुळे त्यांना ब्राह्मणेतर चळवळीबद्दल फारसे आकर्षण नव्हते, पण त्यांचा त्याला काही विरोधही नव्हता. त्यांच्याशी माझ्या त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मला हे दिसून आले. परंतु त्यांच्या मनात हिंदुत्ववादासंबंधाने काहीसे आकर्षण होते. मी नाही म्हटले तरी त्यांच्या या मताला काही काळ पाठिंबा व होकार देत राहिलो आणि स्थानिक परिस्थितीमध्ये काही वेगळे कार्य सुरू केले पाहिजे असा त्यांचा आमचा विचार सुरू झाला.
या आमच्या विचारातून आम्ही मुलामुलांनी शिवछत्रपती मंडळ सुरू केले. हरिभाऊ आमच्यापेक्षा वयाने मोठे होते. परिस्थितीने त्यावेळी ते बरे होते. व्यापारी वगैरे मंडळींमध्ये त्यांच्या ओळखीपाळखी होत्या. त्यावेळी कराडातले प्रसिद्ध पुढारी आणि व्यापारी श्री गणपतराव उर्फ भाऊसाहेब बटाणे यांचा व त्यांचा चांगला घरोबा होता. तेव्हा त्यांच्या मदतीने आम्ही हे काम सुरू केले. श्री बटाणे यांचे थोरले चिरंजीव शिवाजी बटाणे हेही आमच्या मंडळाचे प्रमुख सदस्य म्हणून काम करू लागले. बटाणे यांच्या मंदिरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असे आणि कराडमध्ये त्याला एक प्रतिष्ठाही होती. त्या उत्सवासाठी एक मेळा काढण्याची कल्पना आम्ही मुलांनी ठरवली आणि मी स्वतः त्या मेळ्यामध्ये 1-2 वर्ष तरी गाणी गात फिरत होतो. या मेळ्यासाठी काही पदे करून देण्याचाही मी प्रयत्न केला होता अशी आठवण आहे. मी ही सर्व गोष्टी यासाठी सांगतो आहे की ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडून काही केले पाहिजे अशी जी माझ्या मनाची ओढ सुरू झाली होती, त्याला आता कुठेतरी एक नवे कार्यक्षेत्र मिळाले, नवे मित्र मिळाले आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात मी रममाण होऊन गेलो. त्या सर्व मंडळींशी माझे संबंध पुढे जन्मभर चांगले राहिले. हरिभाऊ आजही आहेत. त्यांनी तुरुंगाच्या अनेक वाऱ्या केल्या. अजून ते थोडेफार कष्टप्रद आयुष्य काढत आहेत. परंतु त्यांची माझी ओळख माझ्या मनाला कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या वळणावर झाली, म्हणून ती मला महत्त्वपूर्ण वाटते आणि उल्लेखनीयही वाटते. कारण एका संस्काराच्या चाकोरीतून बाहेर पडून नव्या दिशेने चालण्यास मी यावेळी सुरुवात केली. आम्ही सुरू केलेला शिवजयंती उत्सव पुढे कित्येक वर्ष चालू राहिला. त्यासाठी व्याख्याने, भजने असे कार्यक्रम आम्ही करत असू. व्याख्यानासाठी कधीकधी बाहेरून लोकांना बोलवत असू. मला आठवते आम्ही पुण्याच्या स्वराज्य पत्राचे तेव्हाचे संपादक श्री विनायकराव भुस्कुटे यांना निमंत्रित केले होते. व्याख्याने ही काही तेव्हा लोकप्रिय नव्हती. गणेशोत्सवातल्या मेळ्यांच्या कार्यक्रमांना आणि भजनांच्या कार्यक्रमांना मात्र चांगलीच गर्दी असे. पण व्याख्यानासाठी ओढून ताणून व गोळा करून माणसे आणावी लागत. श्री भुस्कुटे यांच्या भाषणाला आम्ही कशी तरी 50-1 माणसे जमा करू शकलो. परंतु त्यांनी श्रोते कमी आहेत म्हणून आपल्या व्याख्यानाचा विषय बदलला नाही किंवा त्यांना जो विषय मांडायचा होता त्या विषयाच्या मांडणीमध्ये कोठे काटछाटही केली नाही. श्री विनायकराव भुस्कुटे यांची माझी पहिली ओळख या उत्सवानिमित्ताने झाली. ती पुढे 1932 साली ते आणि मी एके ठिकाणी जेलमध्ये असताना अधिक पक्की झाली. या रीतीने काही सार्वजनिक काम प्रत्यक्ष करण्याला माझी सुरुवात झाली आणि त्यामुळे वेगवेगळ्या माणसांशी संबंध आले. गावात मी सर्वत्र ओळखला जाऊ लागलो. आपण एक सार्वजनिक कार्यकर्ता आहोत याची मला जाणीव होऊ लागली. यासाठी वाचन केले पाहिजे, अधिक समजून घेतले पाहिजे अशा भावनेने प्रयत्नशील राहिलो. या सुमाराला मी माझी मराठी 7वी पास करून कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये एका वर्षात 3 इयत्ता पास करण्याचा कोर्स पुरा करून हायस्कूलचा विद्यार्थी बनलो. एक वेगळे क्षेत्र, वेगळी माणसे आणि एक वेगळ्या वातावरणात मी आलो. या सुमाराला माझ्या वाचनाची सवय पक्की झाली अशी माझी आठवण आहे. लायब्ररीतून आणि मित्रांकडून हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्या आणून वाचायला सुरुवात केली आणि पुस्तकांचा नाद सुरू झाला. मिळेल तेथून पुस्तक घ्यावे आणि ते वाचावे असा सपाटा मी सुरू केला. वाचनाची आवड निर्माण झाली हे खरे, पण त्यामध्ये फारशी शिस्त नव्हती. काय वाचावे आणि काय वाचू नये याचे कोणी मार्गदर्शन करीत नव्हते. त्यामुळे जे हाताशी येईल किंवा कोणी उत्तम आहे अशी शिफारस करील किंवा जे आवडेल ते मी वाचत होतो. पण पुढे जसा जसा काळ गेला तसा मग मीच आवडीने काय वाचावे आणि काय वाचू नये हे ठरवू लागलो. विजयी मराठा आणि राष्ट्रवीर या मर्यादित वाचनाच्या कक्षेबाहेर गेलो होतो.
आणि माझ्या वयाच्या मनाने मी अधिक गंभीर लेखन वाचायचा प्रयत्न करीत होतो. केळुसकरांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मी मन लावून वाचले. तसेच शिवरामपंत परांजपे यांचे काळातील निबंध मी वाचण्याचा प्रयत्न केला. केळुसकरांचे मराठी सरळ साधे होते, ते समजत गेले, पण शिवरामपंत यांचे मराठी हे मोठे अवखड वाटत असे. खरे म्हणजे त्यांचे मराठी हे एका अर्थाने संस्कृतच होते आणि संस्कृतचा मला गंध नसल्यामुळे त्यातली महत्त्वाची सौंदर्यस्थळे मला फारशी समजत नसत. पण विचारांचा धागा धरून मी ते वाचन सुरू ठेवले. या वाचनानंतर माझ्या मनावर आणि विचारांवर काही वेगळे संस्कार झाले आणि त्यामुळे मी माझे बंधू गणपतराव यांच्याशी अधिक चर्चा करू लागलो, वाद घालू लागलो. श्री भाऊसाहेब कळंबे यांच्या विजयाश्रमात त्यांनी घेतलेले त्यांचे संस्कार आणि माझे संस्कार यात फरक पडत चालला होता. मी त्यांना पेचात टाकणारे प्रश्न विचारू लागलो. बहुजन समाजाने शिकले पाहिजे हे खरे, पण ते कशासाठी? निव्वळ नोकरीसाठी की देशासाठी काही विशेष करण्यासाठी? असे माझे साधे सरळ प्रश्न असत. निव्वळ ब्राह्मणांना विरोध करून बहुजन समाजाचे हित कसे होईल, या माझ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळत नसत. त्यांची एक बाजू ते अशी सांगत असत की ब्राह्मणांचा द्वेषच केला पाहिजे. असा आग्रही नाही, पण सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक बाबतीतही या मंडळींनी इतर समाजाची गळचेपी केलेली आहे. यातून मुक्त नको का व्हायला? आणि या संदर्भात एके दिवशी त्यांनी मला वऱ्हाडमधील पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले महात्मा ज्योतिराव फुले यांचे एक छोटे चरित्र वाचायला दिले. माझ्या माहितीप्रमाणे मराठीत लिहिलेले महात्मा फुल्यांचे हे पहिलेच चरित्र होते. माझे बंधू म्हणाले, तू हे वाच, मग आपण त्यानंतर बोलू. त्यांना विजयाश्रमात महात्मा फुल्यांच्या विचारांची जी शिकवण दिली गेली होती, तिच्या आधारावर ते बोलत होते. महात्मा फुल्यांचा विचार मूलगामी आहे व तो काही नवीन दिशा दाखवतो आहे, असे मलाही वाटले. त्यांनी उभे केलेले काही प्रश्न तर निरुत्तर करणारे होते. शेतकरी समाजाची होणारी पिळवणूक, दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठेवलेला बहुजन समाज व स्त्रिया यांचे प्रश्न सोडवल्याखेरीज देशाचे कार्य होणार नाही, हा त्यांचा विचारांचा सारांश माझ्या मनामध्ये ठसला. गणपतरावांशी नंतर माझी जी चर्चा झाली, त्यावेळी मी त्यांना सांगितले की महात्मा फुल्यांचे चरित्र वाचल्यानंतर मला काहीतरी नवीन वाचल्यासारखे वाटले. त्यांनी उभे केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण त्यासाठी कुठल्या तरी एका जातीचा द्वेष केला पाहिजे ही गोष्ट काही मला पटत नाही. जे समाज मागे पडले आहेत त्यांना जागृत करणे, त्यांच्यात नवीन धारणा निर्माण करणे हाच एक मार्ग उत्तम आहे, अशी माझी बाजू होती. आम्ही एकमेकांचे विचार समजत होतो, त्यामुळे एकमेकांचे ऐकून घ्यायचे आणि वाचत राहायचे, असा समेट आम्ही दोघांनी केला. या सर्व चर्चेचा माझ्या मनावर एक परिणाम असा झाला की पुष्कळसे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आपल्याला अजून आकलन होत नाहीत व ते आपण समजावून घेतले पाहिजेत, हे तीव्रतेने जाणवले. यासाठी मोठ्या आणि शहाण्या मंडळींशी बोलले पाहिजे, इतरांशी संभाषण आणि संवाद केला पाहिजे, अशी जाणीव झाली आणि तेच करण्याचा मी निर्णय केला. माझ्या त्या वयात मी एका स्थित्यंतरातून चाललो होतो, त्याची ही साक्ष आहे.